7th स्टँडर्ड मध्ये आपण पाहतो अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड ऑपरेशन्स ऑन देम. त्याच्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन आणि त्या एक्सप्रेशन वरती काय ऑपरेशन्स पाहिजे. आपण मागील पिरियड मध्ये ॲडिशन पाहिलं, आता आपल्याला काय करायचंय सबट्रॅक्शन पाहायचं बघा. ठीक आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधलं सबट्रॅक्शन. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे आपण काही टाईप पाहिले, एक मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल, आणि त्यानंतर जर पुढचे जर असतील तर काय म्हणू आपण पॉलिनॉमियल. आता बायनॉमियल मोनोमियल म्हणजे काय, एक टर्म जर असेल तर त्याला काय म्हणलं आपण एक मोनोमियल. एखादं एक्सप्रेशन दिलं, त्या एक्सप्रेशन मध्ये जर आपल्याला 2 टर्म्स जर मिळाल्या तर त्याला म्हणलं आपण बायनॉमियल, आणि त्या एक्सप्रेशन मध्ये जर आपल्याला 3 टर्म्स जर मिळाल्या त्याला म्हणलं आपण काय ट्रायनॉमियल. आता टर्म म्हणजे कोणते की व्हेरिएबल आणि कोइफिशियंट. व्हेरिएबल आणि कोइफिशियंट यांच्यामध्ये जर मल्टिप्लिकेशनचं जर ऑपरेशन असेल तर तिला काय म्हणू आपण टर्म. अँड एक्सप्रेशन इन विच मल्टिप्लिकेशन इज द ओनली ऑपरेशन अँड एक्सप्रेशन विच, बरोबर, याच्यामध्ये फक्त मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन त्याला काय म्हणू आपण टर्म असं म्हणतो. अशा प्रकारचे जर टर्म आहेत त्या टर्मवरून त्यांचं काय केलं आपण या ठिकाणी टाइप्स पाडला, मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल आणि पॉलिनॉमियल. आता काय करायचं आपल्याला ॲडिशन मागील पिरियड मध्ये पाहिलं आपण, आता सबट्रॅक्शन आपल्याला पाहायचे. त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 34. मी आता प्रॅक्टिस सेट 34 प्रॅक्टिस सेट 34 त्याच्यामध्ये बघा की सबट्रॅक्ट द सेकंड एक्सप्रेशन फ्रॉम द फर्स्ट. बरोबर, सेकंड एक्सप्रेशन फ्रॉम द फर्स्ट इज सबट्रॅक्ट. बरोबर, सेकंड एक्सप्रेशन जे आहे त्या फर्स्ट मधून काय करायचं आपल्याला मायनस करायचं. बघा लक्षात द्या काय दिलं आपलं फर्स्ट एकदम या ठिकाणी 4xy मायनस 9z हे पहिलं एक्सप्रेशन दिलं, आणि आपल्याला सेकंड एक्सप्रेशन दिलंय 3xy मायनस 16z मायनस किती 16z. म्हणजे फर्स्ट एक्सप्रेशन मधून सेकंड एक्सप्रेशन काय करायचं या ठिकाणी आपल्याला मायनस करायचं, सबट्रॅक्ट करायचं. हे करत असताना 2 पद्धती आपल्याला या ठिकाणी दिल्यात बघा लक्षात. या 2 पद्धती कोणत्या, एक हॉरिझॉन्टल आणि दुसरी काय व्हर्टिकली. मग हॉरिझॉन्टल पद्धत कोणती बघा लक्षात द्या. ही हॉरिझॉन्टल पद्धत आहे 4xy मायनस 9z या एक्सप्रेशन मधून आपल्याला मायनस करायचं कोणतं एक्सप्रेशन 3xy मायनस 16z. म्हणजे फर्स्ट एक्सप्रेशन मधून आपल्याला सेकंड एक्सप्रेशन काय करायचंय या ठिकाणी मायनस करायचंय. हे मायनस करत असताना आपण फर्स्ट एक्सप्रेशन जे आहे ते फर्स्ट एक्सप्रेशन जशा तसं काय करायचं ब्रॅकेट मधलं लिहून काढायचं आणि ब्रॅकेट काय करायचं काढून टाकायचं. लक्षात हे पहिले जर लिहून काढलं आपण 4xy मायनस नाही. आता पण दुसरं ज्यावेळेस आपलं एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी ब्रॅकेट मधून बाहेर काढायचं आहे त्यावेळेस बाहेर काढत असताना हे जे सबट्रॅक्शन साइन आहे त्या सबट्रॅक्शनला त्या ठिकाणी निगेटिव्ह साइनला आपल्याला काय करायचंय या दोन्ही टर्मला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे मल्टिप्लाय करायचं म्हणजेच काय करायचं की त्यांचे साइन आपल्याला काय होतात त्या ठिकाणी चेंज होतात. हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह म्हणजेच काय होतं या ठिकाणी निगेटिव्ह म्हणजे आपण आणि निगेटिव्ह काय होतं या ठिकाणी पॉझिटिव्ह म्हणजेच या ठिकाणी प्लस 16z. थोडक्यात काय म्हणायचं यांचे आपल्याला काय करायचे साइन चेंज करायचे आणि ब्रॅकेट काढून टाकायचे. हे प्लस 3xy याला मायनस 3xy केलं, मायनस 16z त्याला काय केलं प्लस 16z केलं. कशामध्ये आपण सबट्रॅक्शन मध्ये. आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी लाईट टर्म काय करायचं जवळ द्यायच्या म्हणजे 4xy मायनस 3xy मायनस 9z आणि प्लस 16z. बरोबर, आता काय या ठिकाणी यांचे कोइफिशियंट पाहिजे, यांचं साइन पाहिजे. काय दिले साइन एक प्लस मध्ये एक मायनस मध्ये म्हणजे डिफरंट साइन, आणि डिफरंट साइन असल्यानंतर आपण त्यांचं काय करतो सबट्रॅक्शन करतो. मग 4 मायनस 3 म्हणजे 1 म्हणजे xy आपण लिहितो 1xy आपण लिहित नाही कारण यांचा कोइफिशियंट काही दिला नाही म्हणजे तो कोइफिशियंट किती असतो 1 असतो. आता त्यानंतर मायनस 9z प्लस 16z. आता मायनस 9z आणि प्लस 16z या दोन्हीचं सुद्धा साइन कसं आहे डिफरंट साइन, एक मायनस मध्ये दुसरं प्लस मध्ये. हे दोन्ही लाईक टर्म की नाही, हे 9z या टर्म लाईक टर्म एक मायनस मध्ये दिले, एक निगेटिव्ह मध्ये दिले आणि एक पॉझिटिव्ह मध्ये दिले म्हणजे डिफरंट साइन आहे. आणि डिफरंट साइन असल्यानंतर आपण त्यांचं काय करतो सबट्रॅक्शन करतो आणि येणाऱ्या सबट्रॅक्शनला मोठ्या संख्येचं साइन म्हणजे पॉझिटिव्ह साइन या ठिकाणी द्यायचं प्लस 7z. प्लस
7z. ही झाली आपली हॉरिझॉन्टल. आता जर व्हर्टिकली जर तुम्ही विचार केला तर काय करायचं बघा, लक्षात घ्या. 4xy - 9z आणि दुसरं या ठिकाणी काय 3xy - 16z. आता हे ज्यावेळेस आपण एक्सप्रेशन घेतलं त्यावेळेस घेत असताना यांच्यामध्ये सबट्रॅक्शन करायचे. पण हे सबट्रॅक्शन करत असताना काय म्हणले तुम्हाला, की यांचे काय करायचे, सेकंड एक्सप्रेशन आहे त्यांचे काय करायचे, आपल्याला साइन चेंज करायचे. 3xy होतं प्लस, याला निगेटिव्ह झालं. हे मायनस आहे त्याला काय झालं पॉझिटिव्ह. मग एक प्लस आहे एक निगेटिव्ह आहे म्हणून इथे काय झालं सबट्रॅक्शन. इथे एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे, इथं सुद्धा काय झालं सबट्रॅक्शन. आणि येणाऱ्या सबट्रॅक्शनला मोठ्या संख्येचं साइन. या पद्धतीने काय करायचं, ही हॉरिझॉन्टल झालं आणि ही काय झाली आपली व्हर्टिकल झाली. एकदम सोप्या दोन्ही पद्धती, काही अडचण नाही. त्यानंतर आता सेकंड नंबर पाहता. सेकंड नंबर मध्ये सुद्धा आपल्याला व्हर्टिकली आणि काय करता येतं, या ठिकाणी हॉरिझॉन्टली दोन्ही प्रकार तुम्हाला काय करता येईल पाहता येईल. जास्त प्रमाणामध्ये आपण वापर कोणाचा करतो तर हॉरिझॉन्टलचा आपण काय करतो या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये वापरतो. प्लस 5x + 4y + 4y + 7z. हे पहिलं एक्सप्रेशन झालं. आणि दुसरं एक्सप्रेशन बघा, लक्षात घ्या. x + 2y + 3 प्लस काय 3z. म्हणजे काय झालं आता, हे 5xy 5x + 4y + 7z या पहिल्या एक्सप्रेशन मधून आपल्याला काय करायचंय, मायनस करायचंय. काय सेकंड एक्सप्रेशन म्हणजे x + 2y + 3z. बरोबर आहे. पहिल्या एक्सप्रेशन मधून सेकंड एक्सप्रेशन मायनस करायचे. पहिले एक्सप्रेशन हे 5x + 4y + 7z. त्यानंतर हे मायनस करायचे, साइन चेंज करा. हे प्लसचं मायनस घेतलं, प्लसचं मायनस घ्यायचं आणि ह्या प्लसचं परत हे काय करायचं मायनस घ्यायचं. लाईक टर्म आपण जवळ घेऊन टाकायचं. x जवळ घ्या, चिन्हासहित जवळ घ्यायचे. -1 झालं. + 4y हे चिन्हासहित जवळ घेतलं. -2y + 7z हे चिन्हासहित जवळ घ्यायचं. -3z. म्हणजे x y आणि z अशा पद्धतीमध्ये काय केलं आपण लाईक टर्म जवळ घेतल्या. आता त्यांचे काय करायचे साइन चेंज बघा. या ठिकाणी प्लस आहे मायनस आहे म्हणजेच काय झालं या ठिकाणी सबट्रॅक्शन. 5x - x 5x - 1x म्हणजे 4x झालं. त्यानंतर प्लस 4y - 2y म्हणजे +2y झालं. त्यांचं 4 आणि -2 म्हणजे 2 झालं. 7 - 3 म्हणजेच काय +4g. ही झाली आपली हॉरिझॉन्टल. आता आपण काय करूया ना व्हर्टिकली घेऊन टाकू. हे 5x + 4y + काय 7z हे मायनस करायचं. ही x + 2y आणि प्लस काय 3z. आपण आता काय म्हणलं की ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी सबट्रॅक्शन करायचे त्यावेळेस सबट्रॅक्शन करतात सेकंड टर्म सेकंड एक्सप्रेशन आहे त्यांचे काय करायचे साइन चेंज करायची. हे सेकंड एक्सप्रेशन आहे त्यांचे सगळ्याचे काय केले आपण साइन चेंज केले. आणि मग आता यांचं सबट्रॅक्शन काय झालं या ठिकाणी 4x याचं सबट्रॅक्शन +2y याचं सबट्रॅक्शन +4z. या पद्धतीमध्ये काय केलं आपण या ठिकाणी व्हर्टिकली सेकंड व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली हे सेकंड एक्झाम्पल काय केले सॉल्व्ह केले. तर आपण या ठिकाणी आता थर्ड एक्झाम्पल पहा. थर्ड एक्झाम्पल मध्ये सुद्धा फर्स्ट एक्सप्रेशन वरून आपल्याला काय करायचं सेकंड एक्सप्रेशन मायनस करायचं. मग लक्षात थर्ड एक्झाम्पल काय होईल या ठिकाणी 14x² + 8xy 14x² + 8xy + 3y² + 3y². फर्स्ट एक्सप्रेशन झालं. आणि सेकंड एक्सप्रेशन बघा 26x² - 8xy - 17y². फर्स्ट एक्सप्रेशन मधून सेकंड एक्सप्रेशन काय करायचं मायनस करायचं. म्हणजे त्या ठिकाणी बघा आता 14x² + 8xy + 3y² याच्यामधून हे मायनस करायचं. नंतर 26x² - 8xy आणि -70y². बरं लक्षात आता पहिले एक्सप्रेशन घ्यायचे 14x² + 8xy + 3y².
आता मायनस करायचं, ब्रॅकेट काढून टाकायचे, म्हणजे सेकंड जे ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटचे सगळ्याचे साईन चेंज करायची. प्लस 26y याला मायनस 26x² लिहायचे, मायनस आहे याला प्लस 8xy, हे मायनस 17 आहे त्याला प्लस 17y². मग आता काय x² जवळ घेतले, 14x² मायनस 26x², x² लाईक टर्म त्या जवळ घेतला आपण. त्यानंतर xy त्या लाईक टर्म त्या जवळ घेतला आणि y² या लाईक टर्म त्या लाईक टर्म सुद्धा घेतल्या, या ठिकाणी आपण जोड घेतले. आता काय होईल पहा, लक्षात घ्या या ठिकाणी त्यांची आपल्याला साइन पाहायचे. साइन बघायला 14x² मायनस 26 म्हणजे हे प्लस मध्ये आणि हे काय मायनस मध्ये, म्हणजे यांचं काय डिफरंट साइन असल्यामुळं यांचं सबट्रॅक्शन आणि येणाऱ्या सबट्रॅक्शनला काय करायचं, मोठ्या संख्येचं साइन द्यायचं म्हणजे निगेटिव्ह साइन. आता त्यानंतर या दोन्हीचं साइन इक्वल आहे म्हणून यांचं काय करणं, आपलं ऍडिशन करावं लागतं. मग 8 + 8 किती झाले 16 आणि हे xy. इथं सुद्धा या दोन्हीचं साइन इक्वल आहे म्हणून आपल्याला इथं सुद्धा काय करावं लागतं, ऍडिशन करावं लागतं. 17 + 2 म्हणजे 20y², बरोबर 20y². हे हॉरिझॉन्टल झालं. आता हे काय करायचं, आपलं व्हर्टिकली घ्यायचं. व्हर्टिकली 14x² + 8xy + 3y², हे काय झालं आपलं पहिले एक्सप्रेशन झालं. त्याच्यातून मायनस करायचं, कोणतं 26x² मायनस 8xy आणि मायनस 17y². आता काय होतं पहा, लक्षात घ्या हे जे सेकंड एक्सप्रेशन जे आहे, हे सेकंड एक्सप्रेशन त्यांचे सगळ्या टर्मचे काय करायचे, या ठिकाणी साइन आपल्याला चेंज करायचे. हे प्लस आहे त्याला मायनस करायचं, हे मायनस आहे त्याला प्लस करायचं, हे मायनस आहे त्याला काय करायचं प्लस करायचं. म्हणजे आता काय प्लस 14 आणि मायनस 26 म्हणजे डिफरंट साइन असल्यामुळे यांचं काय होईल, सबट्रॅक्शन होतं, म्हणजेच मायनस 8x² होतं. आता पहा हे प्लस 8y प्लस 8xy प्लस 8xy म्हणजे दोन्हीचे साइन कसे इक्वल आहे आणि इक्वल साइन असल्यानंतर त्यांचं काय करतो आपण ऍडिशन म्हणजे 16xy, बरोबर. आणि प्लस 3y² प्लस 17y² म्हणजे काय झालं प्लस 20y² प्लस काय 20y². या पद्धतीमध्ये काय करायचं, त्यांचं काय करायचं आपल्याला या ठिकाणी सबट्रॅक्शन करायचं, जे की हॉरिझॉन्टली आणि काय आपल्याला व्हर्टिकली मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आता त्यानंतर थोडा दुसरा प्रकार वेगळा दिला बघा. आता या ठिकाणी आता काय दिले बघा आपल्याला, की ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक टर्म नाही दिली आपल्याला, बरं नाही. पहा आता कशा पद्धतीने दिले, 6x² कोड नंबर 6x² + 7xy + 7xy + 16y². हे फर्स्ट एक एक्सप्रेशन झालं आपलं आणि सेकंड पार्ट 16x² मायनस 17xy, बरं हे सेकंड. आता फर्स्ट मधून सेकंड मायनस करायचं आपल्याला, म्हणजे त्या ठिकाणी 7xy + 16y² या पहिले जे एक्सप्रेशन आहे त्याच्यातून सेकंड एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी काय करायचं, मायनस करायचं, सबट्रॅक्ट करायचं. हे करत असताना आपण तुम्हाला सांगितलं की आपल्याला काय करायचं, ब्रॅकेट काढून टाकायचं. म्हणजे पहिल्या एक्सप्रेशनचं ब्रॅकेट आपल्याला काढून टाकायचं, पण कुठल्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये आपल्याला बदल करायचा नाही. जशाच तसं काय करायचं, ते एक्सप्रेशन लिहून काढायचं. आता दुसऱ्याचं आपल्याला या ठिकाणी ब्रॅकेट काढायचे. ते ब्रॅकेट काढत असताना प्रत्येक टर्मचं काय करायचं, या ठिकाणी साइन चेंज करायचे, कारण की ते सबट्रॅक्ट करायचं. मग आता प्लस आहे त्याला काय करायचं मायनस, हे मायनस आहे त्याला काय करायचं प्लस करायचं. म्हणजे बघा लक्षात घ्या की आता आपल्याला लाईक टर्म कोणत्या त्या घ्या, त्या जवळ करून टाकायची. x² ला लाईक टर्म मायनस 16x², त्यानंतर प्लस 7xy त्याला दुसरी लाईक टर्म प्लस 17xy आणि प्लस काय 16y². ह्याला दुसरी लाईक टर्म नाही, ह्याला पेअर नाही, एकटंच आहे एक y², म्हणून तो काय करायचं आपलं एकटंच लिहून काढायचं. आता इथं पाहिलं तुम्ही, मग तुम्हाला म्हणल्यासारखं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एक प्लस आहे, एक मायनस आहे, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, डिफरंट साइन आहे. डिफरंट साइन असल्यानंतर सबट्रॅक्शन 16 - 6 करायचे आणि त्यांच्या सबट्रॅक्शनला मोठ्या संख्येचं काय करायचं साइन -10x. आता 7xy + 17xy म्हणजेच किती झालं 24x.
दोन्हीचे साईन इक्वल आहेत, इक्वल साईन असल्यानंतर आपण त्यांचं काय करतो ॲडिशन करतो बरं. आणि प्लस हे 16y² काय करायचं आपल्याला जशाच तसं काय करायचं या ठिकाणी लिहून काढायचं. आलं लक्षात. आता त्यानंतर हे झालं हॉरिझॉन्टली. आता ह्यालाच काय करू आपण व्हर्टिकली. आता हे व्हर्टिकली बघा लक्षात घ्या कशा पद्धतीने करायचं. फर्स्ट एक्सप्रेशन मी या पद्धतीमध्ये लिहून काढलं. आता सबट्रॅक्ट करायचं. कोणतं सबट्रॅक्ट करायचं आपल्याला 16x² आणि -17xy आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. परंतु इथं तुम्हाला लक्षात आलं असं की या फर्स्ट एक्सप्रेशन मध्ये हे ट्रायनॉमियल आहे, 3 टर्म होत्या, पण आपल्याला सेकंड एक्सप्रेशन दिले. त्या सेकंड एक्सप्रेशन मध्ये आपल्याला 2च टर्म दिल्या. बायनॉमियल आहे. परंतु मग काय होईल या ठिकाणी 2 ज्या टर्म आहेत ह्या टर्म लिहित असताना एका खाली लिहित असताना काय करायचं लाईक टर्म काय लाईक टर्मच लिहून काढायचं. आणि इथं टर्म नाही म्हणून या ठिकाणी याला सोडून द्यायचं. आणि इथं काय करायचं यांचे आपल्याला साईन चेंज करायचे. बरं हे +16 याला -16 प्लस -17 याला काय +17. इथं डिफरंट साईन असल्यामुळे आपण सबट्रॅक्शन केलं. येणाऱ्या सबट्रॅक्शनला मोठ्या संख्येचं साईन दिलं. इक्वल साईन आहे म्हणून आपण काय केलं यांचं ॲडिशन केलं 24xy बरं. आणि त्यानंतर हे +16y बरं. आता त्यानंतर लास्ट काय आपला 5 नंबर या ठिकाणी आता अशाच पद्धतीमध्ये व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली सुद्धा काय करू या ठिकाणी ते 5 नंबरचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व करू. काय दिलं पहा 5th नंबरला 4x + 16z 4x + 16z हे फर्स्ट एक्सप्रेशन दिलं आपल्याला. आणि दुसरं एक्सप्रेशन दिलं बघा लक्षात घ्या 19y. मुद्दाम आपल्याला चुकवण्यासाठी थोडा काय काय या ठिकाणी बदल केला प्लस 16x बरं. आता फर्स्ट एक्सप्रेशन म्हणून आपल्याला काय करायचं सेकंड एक्सप्रेशन मायनस करायचे. हे फर्स्ट एक्सप्रेशन लिहिलं आणि सबट्रॅक्शन करायचे 19y - 14z + 16x लक्षात इज इक्वल टू फर्स्ट एक्सप्रेशन सेम काढलं बरं. त्याच्यातून सेकंड एक्सप्रेशन मायनस करायचे म्हणजे सगळ्याचे काय करायचे या ठिकाणी साईन चेंज करायचे. +19 - 19 झालं -14 + 14 -16 +16 -16x. आता त्यानंतर x काय करू आपण जवळ घेऊन जाऊ. लाईक टर्म जवळ घेतला सिक्वेन्सनुसार y जवळ घेतला आपण पण y ला जोडी नाही कोणती. आणि त्यानंतर आपण कोणते घ्यायचं z घ्यायचं किंवा y अगोदर z घेतलं तरी चालतं काही अडचण याच्यामध्ये नाही. मी काय केलं काय सिक्वेन्सनुसार घेतलं आणि z हे टर्म काय केले सगळ्यात शेवटी घेतली. म्हणजे पहिली x घेतली नंतर y घेतली आणि नंतर z घेतली. पण तुम्हाला लक्षात आलं असेल x ला इथं पेअर आहे पण y ला पेअर आहे का नाही y हे एकच टर्म आहे मग एकच टर्म लिहून काढायची. मग आता इथं बघा हे डिफरंट साईन असल्यामुळे यांच्यावर सबट्रॅक्शन आहे +4 आहे आणि -16 आहे म्हणजे यांचं सबट्रॅक्शन आलं -12x बरं. आता इथं एकच टर्म असल्यामुळे -19y आणि इथे ह्या दोन्ही टर्म आहेत त्यांचं काय करायचं आपल्याला ॲडिशन करावं लागेल +30z. याला लक्षात ही झाली आपली हॉरिझॉन्टली. आता काय करायचं आपलं व्हर्टिकली पाहायचं बघा लक्षात घ्या. या ठिकाणी व्हर्टिकली येत असताना कसं घ्यावं आपण +4x + 16z यांचं सबट्रॅक्शन करायचं आपल्याला 19y लक्षात द्या. आता 19y आहे का आपल्या याच्यामध्ये नाही y ही टर्मच नाही आपल्याकडे म्हणून काय करायचं आणि पहिल्यांदा ही जी टर्म आहे ती x टर्म आपण लिहून टाकू. त्यानंतर z टर्म ही z टर्म हे चिन्ह सहित घ्यायची सिम्बॉल सहित घ्यायची आणि नंतर सगळ्यात शेवटी काय करायचं 19y. आलं लक्षात काय केलं लक्षात तुम्हाला x खाली x घेतली z खाली z घेतली आणि 19y ला नव्हतं काही म्हणून त्याला काय केलं शेवटी घेतलं. आता यांचे साईन आपल्याला चेंज करायचे. यांचे साईन प्रत्येकाचे काय करायचे खालच्या एक्सप्रेशनचे चेंज करायचे. +4 आणि -16 आहे म्हणजेच -12 आहे प्लस प्लस एक झालं 30z आणि मायनस काय 90y. बरोबर या पद्धतीमध्ये इथं हॉरिझॉन्टल आणि काय व्हर्टिकली आपण काय केलं एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी सबट्रॅक्शनमध्ये काय केले घेतले आपण दोन्ही पद्धतीमध्ये आपण सॉल्व करू पाहिजे. आता त्यानंतर बघा लक्षात द्या आपल्याला काय पाहिजे की मल्टिप्लिकेशन पाहिजे. कोणाचं एक्सप्रेशन मधलं आपल्याला मल्टिप्लिकेशन पाहिजे. जसं आपण ॲडिशन पाहिलं सबट्रॅक्शन पाहिलं एक्सप्रेशन मधलं आता काय पाहिजे आपल्याला मल्टिप्लिकेशन. हे बायनॉमियलचं मल्टिप्लिकेशन ट्रायनॉमियलचं मल्टिप्लिकेशन या पद्धतीमध्ये प्रॅक्टिस सेट 35
प्रॅक्टिस सेट 35 मल्टिप्लिकेशन पहा आता मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीमध्ये करायचं एकूण 5च एक्झाम्पल आपले छोटेसे एक्झाम्पल आहेत पटकन होऊन जाते काय बघा लक्षात घ्या या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या काय करायचं एक नंबर मल्टिप्लाय कशा पद्धतीमध्ये मल्टिप्लाय करायचं 16xy इंटू काय म्हणलं तुम्हाला 18xy 16xy इंटू 18xy ह्याला सुद्धा आपल्याला दोन पद्धतीत पाहायला एक हॉरिझॉन्टल आणि दुसरी काय व्हर्टिकल हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आता हे तर काय आपल्याला काय करायचं या ठिकाणी हॉरिझॉन्टल करून टाकू काय करावं लागेल ही जी ह्याला काय म्हणतो आपण कोइफिशियंट असं हे जे नंबर आहे 16 आणि 18 हे काय नंबर आहे कोइफिशियंट आहेत म्हणजे काय करावं तुम्हाला 16 इंटू 18 करावं लागेल 8 सकून किती झाले 8 ते 8 4 4 8 आणि 4 किती झाले 12 आणि 16 म्हणजे या पद्धतीमध्ये इथं काय 288 या दोन्ही कोइफिशियंटचं काय करायचं मल्टिप्लिकेशन त्यानंतर व्हेरिएबल पाहिजे व्हेरिएबल कोणते x इंटू x बरे हे x आणि हे x म्हणजे इथं इंडायसेसचा आपल्याला वापर करायचा x इंटू x किती झालं x स्क्वेअर 1 + 1 2 इथं y इंटू y म्हणजे y स्क्वेअर इथं 1 + 1 म्हणजे 2 झालं आपलं इथं सोपं मल्टिप्लिकेशन बरोबर सोपं की नाही हे जे कोइफिशियंट आहे त्या कोइफिशियंटचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि या व्हेरिएबलचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं ते मल्टिप्लिकेशन करत असताना इंडेक्सचं आपल्याला या ठिकाणी काय ॲडिशन करायचं बरोबर आता त्यानंतर 23x y स्क्वेअर इंटू 23xy स्क्वेअर इंटू 4y z स्क्वेअर बघा आता हे सुद्धा सोपं आहे नाही काय जसं आपण तिथं कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन केलं इथं सुद्धा काय करायचं आपल्याला कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करायचं काय मल्टिप्लिकेशन 23 इंटू 4 बरोबर आहे मग 23 इंटू 4 बघा लक्षात द्या काय होईल 4 ते 12 चालेल 4 दुने 8 आणि किती झाले बरोबर 23 चौक किती झाले 92 म्हणजे त्या ठिकाणी 92 कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन झालं आता व्हेरिएबलचं करायचं व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन करत असताना x व्हेरिएबल इथं आहे पण इकडे आहे का नाही म्हणून हे x व्हेरिएबल नुसते एकटं लिहून काढायचं आता त्यानंतर y हे व्हेरिएबल इथं आहे y इथं सुद्धा आहे y स्क्वेअर इंटू y यांचं मल्टिप्लिकेशन करायचं पण मल्टिप्लिकेशन करत असताना आपण इंडेक्सची बेरीज करतो इंडेक्स काय आहे याचा 2 आहे याचा किती आहे 1 आहे म्हणजे 2 + 1 किती झालं 3 म्हणजे y⁵3 झालं बरं y³ झालं 2 आणि हे 1 किती झालं 3 झालं आणि z स्क्वेअरला z स्क्वेअर एकटं झालं या पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं त्यानंतर थर्ड नंबर लक्षात घ्या आता काय म्हणजे हे मोनोमियल टू मोनोमियल होतं आता काय करायचं बघा लक्षात घ्या की आपल्याला मोनोमियलला बायनोमियलला मल्टिप्लाय करायचं सोपं एकदम काही अडचण नाही याच्यामध्ये सुद्धा थर्ड नंबर पाहता येतो काय दिले तुम्हाला 12a + 17b इंटू काय म्हणलं या ठिकाणी 4c इंटू काय 4c म्हणजे काय करणार तुम्हाला या 12a ला 4c ने मल्टिप्लाय करायचं प्लस 17b ला 4c ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 4c ने मल्टिप्लाय करायचं तुम्हाला या ब्रॅकेटला मग या ब्रॅकेटला करत असताना या दोन्हीला मल्टिप्लाय करावं लागेल 12a ला मल्टिप्लाय करायचं 17b ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती झाले 12 चौक 48 या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन 48 आणि a इंटू c किती झालं ac 12 चौक 48 48 आणि a इंटू c ac परत किती झाले 17 चौक किती झाले 68 बरोबर आहे मग 17 इंटू 4 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 68 आणि b इंटू c किती झाले 20 करेक्ट आता यांचं ॲडिशन नाही का नाही होणार का होणार नाही कारण या लाईक टर्म नाही लाईक टर्म म्हणजे हे ac आणि bc हे सारखेच काही नाही ac आणि bc सारखे नसल्यामुळे यांची बेरीज होणार नाही आता त्यानंतर 4 नंबर पाहू आपण 4 नंबर काय 4 नंबर म्हणजे बायनोमियल मल्टिप्लाय बायनोमियल महत्त्वाचं लक्षात घ्या आपण जास्तीत जास्त या ठिकाणी उपयोग करणार कोणता हॉरिझॉन्टल मेथडचा 4x + 5y हे फर्स्ट आणि नंतर फर्स्ट एक्सप्रेशन हे बायनोमियललाच काय करायचं मल्टिप्लाय करायचं 9x + काय 7 9x + काय 7 म्हणजे काय करायचं बघा लक्षात घ्या इथं आपण काय करायचं की आपल्याला ह्या फर्स्ट ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला
म्हणजे 4x ने ह्याला मल्टिप्लाय करायचं, 5y ने ह्याला मल्टिप्लाय करायचं. मग मी काय करतो, 4x ने मल्टिप्लाय करू आपण सेकंड एक्सप्रेशनला, त्यानंतर 5y ने मल्टिप्लाय करायचं कुणाला, सेकंड एक्सप्रेशन. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे ब्रॅकेटने बायनॉमियलला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे पहिल्या एक्सप्रेशन मध्ये प्रत्येक टर्म म्हणजे 4x न 5y न काय करायचे, या सेकंड एक्सप्रेशनला मल्टिप्लाय करायचे. हे मल्टिप्लाय करत असताना परत आपल्याला काय करायचं, 4x * 9x प्लस 4x * 7y. बरोबर, आपण जसं आता इथे केलं तसं 4x ने परत 9x ला मल्टिप्लाय, 4x ने पुन्हा मल्टिप्लाय करायचं 7y ला. आता इथं परत 5y ला मल्टिप्लाय करायचं कुणाला, 9x ला, आणि 5y नेच मल्टिप्लाय करायचे कुणाला, 17y ला. बरोबर आहे. मग याचं मल्टिप्लिकेशन, याचं मल्टिप्लिकेशन, याचं मल्टिप्लिकेशन, याचं मल्टिप्लिकेशन घेऊ. 9 चौकी झाले 36, 36 x * x काय झाले, x², आणि हे 1 आणि 1 किती झाले, 2. त्यानंतर प्लस 7 चौकी झाले 28, हे कोएफिशिएंटचं मल्टिप्लिकेशन बघा लागतं किती झाले 28, आणि हे x * y काय झाले, xy, प्लस 9 पाहिजे किती झाले 45, y * x म्हणजे xy, yx लिहायचं नाही, काय लिहायचं, xy. सिक्वेन्स लिहायची आपली ABCD ची आधी काय असते, x नंतर y असते. त्यानंतर इथं 17 पाहिजे किती झाले 85, आणि y * y y² इज इक्वल टू मग शेवटी 36x². या दोन्हीची बेरीज लक्षात घ्या, काय होईल बेरीज, की 73xy प्लस 85y². या पद्धतीमध्ये काय करायचं, आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. लक्षात आलं का? प्रत्येक टर्म पहिल्या ब्रॅकेट मधल्या 4x न ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, 5y न ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, 4x न मल्टिप्लाय करत असताना 9x ला, 4x न मल्टिप्लाय करत असताना 7y ला, 5y न 9x ला, 5y न 17y ला. हे सेपरेट मल्टिप्लाय करायचे, आणि ह्या दोन्हीची आपल्याला ऍडिशन करता येते, कारण हे दोन्ही म्हणतात लाईक टर्म, इथं xy इथं xy, ही दोन्हीची काय करतात आपल्या या ठिकाणी बेरीज करता येते. आलं लक्षात? आता शेवटचं आपलं याच पद्धतीमध्ये दिलंय, फक्त काय केलं, थोडा प्रश्न वेगळ्या पद्धतीमध्ये आपल्याला काय केला, विचारलाय. तो पहा आता कशा पद्धतीमध्ये विचारलाय. तो सेकंड नंबर आपण या ठिकाणी घेणार आहे. शेवटचं, अ रेक्टेंगल इज 8x + 5 सेंटीमीटर लॉंग. म्हणजे L इज इक्वल टू, मी थोडक्यात त्याला काय म्हणतो, L इज 8x + 5 सेंटीमीटर, आणि ब्रॉड किती, b इज इक्वल टू काय, b इज इक्वल टू बघा लक्षात द्या, b इज इक्वल टू काय म्हणलं आहे, 5x + 3 सेंटीमीटर, 5x + 3 सेंटीमीटर. म्हणजे L किती आहे, लेंथ आहे, त्या रेक्टँगलची लेंथ दिली आणि तुम्हाला रेक्टँगलची ब्रेथ दिली. तर एरिया ऑफ रेक्टँगल काढायचं. आपला फॉर्म्युला माहिती काय, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू L * b. बरोबर, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय, L * b. म्हणजेच हा पहिला ब्रॅकेट, पहिले एक्सप्रेशन बायनॉमियल, आणि हे सेकंड एक्सप्रेशन बायनॉमियल. बरोबर, ह्यांचं आपल्याला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. आता जसं मल्टिप्लिकेशन केलं त्याच पद्धतीमध्ये फर्स्ट ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्म म्हणजे 8x न 5x + 3 ला मल्टिप्लाय करायचं, आणि 5 न काय करायचं, 5x + 3 ला मल्टिप्लाय. बरोबर, पहिल्या ब्रॅकेट मध्ये प्रत्येक टर्म म्हणजे 8x न 5 न काय करायचं, 5x + 3 ला मल्टिप्लाय करायचं. आता या 8x न परत 5x ला मल्टिप्लाय करायचं, 8x न 3 ला मल्टिप्लाय करायचं, प्लस 5 न 5x ला मल्टिप्लाय करायचं, प्लस 5 न कोणाला 3 ला मल्टिप्लाय. बरोबर, 8x ला 5x ला मल्टिप्लाय करायचं, त्यांच्यामध्ये कोणतं साइन आलं, परत प्लस 8x न 3 ला मल्टिप्लाय करायचं, परत त्यांच्यामध्ये प्लसचं साइन, 5 न 5x ला त्यांच्यामध्ये प्लस साइन, 5 * 3 काय बघा लक्षात घ्या, 8 × 5 = 40, 40x², 40x², 8 × 3 किती झाले, 24, 24x, 15 किती झाले, 20, 25x, आणि 5 × 3 किती झाले, 15. आणि मग काय लिहितो, 40x². बरोबर, हे काय झालं आपलं, 40x² प्लस ह्या दोन्हीची बेरीज होईल, लक्षात घ्या, 49x आणि प्लस किती, 50. लक्षात, म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल किती आला, 40x² + 49x
प्लस काय 15 या पद्धतीमध्ये काय होतो तो आपला एरिया मिळतो. अशा पद्धतीमध्ये इथं आपण आज काय पाहिलं की सबट्रॅक्शन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन आणि मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन त्याच्यावरची जी प्रॅक्टिस सेट 34 आणि 35 आपण पाहिलं. आता लास्ट आपला काय राहिला प्रॅक्टिस सेट 36 आणि तो प्रॅक्टिस सेट 36 आपण काय करू पुढील लेक्चरमध्ये कंप्लीट करू.